नमस्कार, सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्णा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मंचुरियन. त्यासाठी आपण कॅप्सिकम घेतलेले आहेत, ते चिरून घेतलेत बारीक. कोबी, एक पूर्ण कोबी तो चिरून घेतला आहे बारीक. आणि कांदा तो पण चिरून घेतलेला आहे. आपण आता आपल्या आवडीच्या भाज्या सगळ्या टाकू शकतो. याच्यात आपण गाजर पण टाकू शकतो. आणि आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या सगळ्या मी चिरून घेतलेल्या आहेत. आता आपण ज्या ह्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत. 10-15 मिनटं असंच ठेवणार आहोत. याला जे पाणी सुटेल ते आपण पिळून घ्यायचं आहे. आपण जे मीठ टाकून घेतलं होतं याला आता पाणी सुटलेलं आहे. हे पाणी आपण सगळ्या भाज्यांचं असं पिळून घेणार आहे. असं हे सगळं पाणी पिळून घेणार आहे. आणि हे मैदा आणि डाळीचं पीठ आहे. याच्यामध्ये आपण या सगळ्या भाज्या एकत्र करून मिक्स करून घेणार आहे. सगळ्या भाज्या पिळून घेणार आहे. आणि याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ, चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट आणि हळद टाकून घेणार आहे. ज्यांच्या चवीप्रमाणे टाकायचं असलं तर टाका, नाही तर ज्यांना तिखट नाही लागत त्यांनी नाही टाकलं तरी चालेल. आणि हे सगळं एकत्र मळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण सगळे मंचुरियन बॉल बनवून घेतलेले आहेत. तर तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आपण त्यात आता हे सोडणार आहोत आणि तळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण मंचुरियन बॉल सगळे तळून घ्यायचे आहेत. असं अशा प्रकारे तळून घ्यायचे. अशा प्रकारे आपण कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे. कोथिंबीर, आलं, लसूण हे सगळं आपण आता मिक्सरला वाटून घेणार आहोत बारीक. सगळं एकत्र करून वाटून घ्यायचं आहे. व्हेज मराठा करण्यासाठी जो आपण कांदा, खोबरं, लसूण तो मसाला काढून घेतला होता, तो कढईत 2 चमचे तेल टाकून असं तळायला ठेवलं आहे. जोपर्यंत याचं तेल सुटत नाही तोपर्यंत हे तळून घ्यायचं आहे. आता याचं तेल सुटलेलं आहे. त्यात आपण थोडे हळद, चिमूटभर हळद, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा तिखट टाकून घेणार आहे. याला तेल सुटेपर्यंत हलवून घेणार आहे. मला आता तेल सुटलेलं आहे. आता आपण पंढरपुरी डाळ त्याची पावडर करून घेतलेली आहे, ती पाण्यात मिक्स करून घातलेली आहे आणि भाजी एकजीव होते. तर आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं आहे. आता ही चांगली उकळून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण त्याची ग्रेव्ही तयार करून घेतली आहे. त्याला चांगली उकळी आलेली आहे आणि तर्री आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये जे मंचुरियन बॉल तयार केले होते टाकून घेणार आहोत आणि 5 मिनटं शिजवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली व्हेज मराठा भाजी तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपला व्हेज मराठा तयार झालेला आहे. त्याची टेस्ट करून सांगते. याची टेस्ट खूपच छान झालेली आहे. तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.